राज्य सरकारच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा याकरिता कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जातो। मात्र अशा प्रकारचे प्रयोग हे फक्त कागदोपत्रीच राहतात। मागील 5 ते 7 वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील डॉक्टर थानवी दाम्पत्य आणि मिशन O2 परिवार हे सतत रुग्णसेवेसोबत निसर्गाची सेवा करण्यात मग्न झाले आहे। शहरातील योग्य ठिकाणी स्थानिक नगरपालिकेच्या सहकार्याने दरवर्षी गिरनेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्या जाते। या स्पर्धेत 1000 पेक्षा जास्त झाडे फक्त लावल्या जात नाही तर त्यानंतर त्या झाडांचे संगोपन देखील केल्या जाते। मुख्य म्हणजे हा प्रयोग आता राज्य स्तरावर खामगाव पॅटर्न म्हणून राबविला जावा अशी त्यांची सरकारकडे विनंती आहे। नुकताच चाळीसगाव येथे बुलढाणा जिल्ह्याच्या बाहेर प्रथमच या मिशन O2 उपक्रमाचा एक भाग चाळीसगाव मध्ये 500 झाडे लावून पार पडला। तिथल्या समाजसेवी वृक्षप्रेमींनी खामगावच्या वृक्षप्रेमी मोटू परिवाराच्या सदस्यांसोबत सविस्तर चर्चा करून माहिती घेत हा प्रयोग तिथे यशस्वीरित्या पार पडला। त्यामुळे आता फक्त हा खामगाव पुरताच मर्यादित न राहता हा प्रयोग राज्य पातळीवर पोहोचवावा अशी मिशन O2 परिवाराच्या सदस्यांची इच्छा आहे। जवळपास 15,000 पेक्षा जास्त झाडे आतापर्यंत या मिशन O2 अंतर्गत जगविण्यात आले आहे। दरवर्षी हा आकडा वाढतच चालला आहे आणि मागील वर्षी तयार झालेला मिशन O2 पार्क जिथे शहरातील परिसरातील नागरिकांचा वाढदिवस देखील एक अभिनव पद्धतीने निसर्गाच्या सानिध्यात साजरा करण्यात येतो। एकंदरीत पाहता हा प्रयोग आता राज्य शासनाने दखल घ्यावा व जो वृक्षप्रेमी निसर्गाची सेवा करण्याकरिता धडपडत आहे त्याला कुठेही सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी पुढे येत आहे। विशेष म्हणजे या उपक्रमाकरिता मान्यवरांमध्ये IPS कृष्णप्रकाश प्रसाद, राधेश्याम चांडक, महावितरणचे संचालक मुरहरी केडे, संदीप काटे, उज्ज्वल चव्हाण यासारख्या नावाजलेल्या व्यक्तिमत्वांची आपली उपस्थिती दिली आहे। या उपक्रमाकरिता लागणारी सर्वतोपरी मोफत मार्गदर्शन प्रत्येक जिल्हा, तालुका व गाव पातळीवर राबविण्याकरिता मिशन O2 चे डॉक्टर थानवी यांनी तयारी दर्शविली आहे। सगळ्यात पहिले आम्ही प्रोजेक्ट O2 असं छोटंसं गाव आपल्या गल्लीतच झाडं लावायला सुरुवात केली। मी आणि माझ्या वाईफ यांनी असं डिसिजन घेतलं की आता आपण रोड वायडिंगसाठी खूप झाडं कटलेली आहेत, आपण थोडंसं प्लांटेशन चालू करू। तर प्रोजेक्ट O2 म्हणून आम्ही स्टार्ट केलं। त्याच्यानंतर त्याला थोडं मोठं स्वरूप द्यायचं म्हणून आम्ही मिशन O2 म्हणून त्याला आपण एक नाव दिलं आणि गल्लोगल्ली झाडं लावायला सुरुवात केली। घाटपुरी रोड, किसन नगर, हळूहळू तो प्रोजेक्ट वाढत गेला। तर त्याला आम्ही टॅगलाईन दिली मिशन O2 इन्व्हेस्ट फॉर ऑक्सिजन। तर काही दिवसानंतर मग हा थोडा वाढत गेला आणि मग आम्ही ग्रीनॅथॉन नावाचा एक कन्सेप्ट आणला। ग्रीनॅथॉन म्हणजे रन अँड प्लांट, रन म्हणजे स्वतःसाठी आणि प्लांटेशन अर्थसाठी। तर त्यासाठी आम्ही किनी महादेव फाट्यावर आपण पहिल्यांदा एक रन घेऊन प्लांटेशन केले। एक 1200 ते 1500 झाडं लावले। नंतर रिलायन्सचा खूप मोठा सपोर्ट होता। नंतर आता खामगावला आम्हाला चान्स भेटला तर खामगावला आम्ही इथे शेळके साहेबांच्या मदतीने, नगरपालिकेच्या सपोर्टनी आणि रिलायन्सच्या मदतीने इथं आम्ही पहिला जी रन घेतली 3rd नंबरची ती इथं घेतली होती। सगळ्यात पहिले ग्रीनॅथॉनचे आमचे चीफ गेस्ट होते संदीप काटे, ते सातारा हाफ हिल मॅरेथॉनचे फाउंडर प्रेसिडेंट होते। नंतर लताताई करे आल्या। तिसऱ्यांदा आमच्यासोबत वीज कंपनीचे नरहरी केडे सर आले होते। त्याच्यानंतर घनश्याम चांडक आणि सगळ्यात लास्ट इयर म्हणजे सगळ्यात मोठा ब्लास्ट होता आमच्यासाठी खामगावकरांसाठी, कृष्णप्रकाश सर स्वतः आले होते। ते आपल्या जनुना तलावाच्या प्रवेशद्वारापासून गणेश घाटपर्यंत ते स्वतः रन करून ते इथं त्यांनी प्लांटेशन केले। आणि शेवटचा उपक्रम मध्ये मोठे माणूस म्हणजे मिशन 500चे आपले उज्ज्वल कुमारजी चव्हाण, जे खूप मोठे IRS एक्स IRS ऑफिसर आहेत, त्यांनी आपल्याला चान्स दिला, त्यांनी सेवा दिली। तर असा करून हा कन्सेप्ट आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला। याचा बेसिक आहे की फन पाहिजे, कारण प्लांटेशन कधी कधी थोडा ड्राय सब्जेक्ट असतो। तर टू मेक इट अ फनी आणि सगळ्यांनी एन्जॉय करायला पाहिजे अशा कन्सेप्ट हा ग्रीनॅथॉनचा आमचा रन अँड प्लांटचा आहे। आता रोपटा आहे जे लावलेलं आहे तुम्ही, हे फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे। परिसरातूनही तुम्हाला याच्या कन्सेप्ट बद्दल विचारला जाते। राज्य स्तरापर्यंत हा एक प्रोजेक्ट जात असेल तर कसं तुम्ही त्याला पाहता? लकीली यावेळेला चव्हाण सर आले होते तर आमचं बोलणं झालंच की सर आम्हाला प्रोजेक्ट रिप्लिकेट करायचा। तर चव्हाण सरांनी एकदम पॉझिटिव्हली आम्हाला अप्रोच
केला आणि सरांनी त्यांच्या डिस्कशनमुळे आम्ही चाळीसगावला सुद्धा तिथे जाऊन सुद्धा एक खूप छान मॅरेथॉन घेण्यात आलेली आहे। चाळीसगावकरांचा आणि चव्हाण सरांचा आणि तिथले CEO जोशी सरांचा खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन। कारण हा ग्रीनाथॉन सीझन 6 म्हणजे 5 खामगावात झाले, 6वा ग्रीनाथॉनचा सीझन आपला चाळीसगावला झालेला आहे। तर तो एक खूप मोठी आम्हाला एक अभिमानाची खामगावकरांसाठी खूप मोठी बाब आहे की खामगावतून मिशन ओटूतून ही ग्रीनाथॉन सगळीकडे पसरत चाललेली आहे। आता एक शेवटचा प्रश्न की बघ, आता प्रत्येकाला एखादी कन्सेप्ट करण्याची आवड असते, पण आपण फार खडतर परिश्रम घेतलेले आहे या मिशन ओटूला एक ब्रँड नेम पर्यंत पोहोचवलं। राज्यातून इतरत्र कोणी आपल्यापर्यंत आलं, ही संकल्पना त्यांच्या ठिकाणी राबवायची आहे, तर त्यांना काय तुम्ही आव्हान करता? आम्हाला फक्त हीच मदत पाहिजे, कारण आम्हाला फंड्स कोणी ना कोणी कंपनी देईलच आणि रिलायन्सचा तर खूप बॅकबोन आहे, आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे। तर आम्ही कोणत्याही नगरपालिकेकडून अशी आशा करतो की आम्हाला कुठून तरी एखाद एकर जमीन, फेन्सिंग आणि पाण्याची व्यवस्था अशी करून दिली तर मिशन ओटूची टीम संलग्न होऊन कोणीही नगरपालिकेसोबत काम करायला नेहमी तयार राहणार आहे। एक शेवटचा प्रश्न, तुम्ही एक प्रकारे रुग्णसेवा देखील करत असता, आता ही निसर्गाची एक प्रकारे तुम्ही सेवा करताय, तर कसं या युवा पिढीला याच्यात जोडण्याकरता तुम्ही प्रयत्न करत आहे? बस आपण सगळे काम तर करतोच आहे, स्वतःसाठी तर सगळे जगताच आहेत आणि आपण जिंदा हूं मैं ये दिखाना है तुम लोगों को सबको, तो काही ना काही हालचाल व्हायलाच पाहिजे। आणि सोशल ऍस्पेक्ट हा खूप इम्पॉर्टंट आणि व्हायटल इश्यू आहे। ग्लोबल वॉर्मिंगचं काही बोलायचं कामच नाहीये, सगळ्यांची ही जबाबदारी आहे आणि हे त्यामुळेच हा कन्सेप्ट क्रिएट केलेला आहे ग्रीनाथॉन रन अँड प्लॅन। म्हणजे आपण मस्त मजेत येतो, पळत येतो, धावत येतो, इथं मस्त प्लांटेशन करतो, ब्रेकफास्ट होते, मेडल्स भेटतात मुलांना जिंकणाऱ्यांना, तर एक मजा आहे आणि फन आहे। तर हा प्रोपोगेट व्हायला पाहिजे। मला तर वाटते ऑल ओव्हर इंडिया पर्यंत हा ग्रीनाथॉन खामगावातून गेला तर खूप मला आनंद होईल निश्चित। आणि समजा जे आपणच शेवटी एक संपर्क नंबर जो आहे की ज्यावर काही माहिती घेण्याकरता कुणाला हा प्रोजेक्ट त्यांच्या ठिकाणी राबवायचा असला, कारण की अजून पावसाळा सुरूच आहे, याही वर्षी ते सुरू करू शकता, म्हणजे मिशन ओटूचा आपण सांगितल्याप्रमाणे 7वा सीझन देखील लवकरच होऊ शकतं। कोणता संपर्क क्रमांक योग्य राहील? एक आमचा मिशन ओटूचा नंबर आहे 9004 7172 7172 9004 717272 है ना। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।